सरकार, सखाराम बापू आणि गंगोबा तात्या आल्यात. येऊ दे जनाब. जी. मुजरा दादासाहेब. बसा बसा. काय बापू, कसं काय येणं केलं? गंगोबा तात्यानं एक खास खबर आणली. खबर कसली? खबर म्हणजे उद्याचा बेत आपल्याला कळलाच असेल. बेत? कसला बेत? बघा बापू, मी सांगत नव्हतो तुम्हाला, आपल्या महालाबाहेर काय काय घडतं याचा जरा सुद्धा पत्ता दादासाहेबांना नसेल म्हणून. म्हणजे दादासाहेब, उद्या आपण जाणार नाही थेऊरला? बापू, उगाच खोड्यात बोलू नका. काय ते सरळ सरळ सांगून टाका. श्रीमंत उद्या थेऊरला चाललेत. एवढंच ना? मग तिथं आमचं काय काम? खरंय, तिथं दादासाहेबांचं काय काम? कसुरीची माफी असावी दादासाहेब. आपल्या कानावर जाणं इष्ट म्हणून सांगतो. श्रीमंत काही एकटे चालले नाहीत थेऊरला. मग त्यांच्या समवेत पेठे, नाना, घोरपडे, पटवर्धन आणि रामशास्त्री ही निवडक मंडळी जाणार आहेत. खास त्यांच्या गोटातली. तिथं काहीतरी गुप्त खलबत करायची असतील आणि अशा वेळी आपल्याला तिथं नेणं हे जरा अडचणीच काय? अरे आम्हाला नेणारे किंवा न नेणारे ते कोण? आम्ही उद्या थेऊरला जातो. बघतो कोण कोण कसली खलबत करतात ते. छे छे दादासाहेब, त्यामुळे सगळंच गाडं फसेल. आपण तिथं गेला तर खलबतच होणार नाही. त्यापेक्षा तिथं काय घडलं याची बित्तम बातमी काढून आणली म्हणजे झालं. पण ती कशी? बघितलं बापू, दादासाहेबांना आमच्या कर्तबगारीची अजून पारख झालेली नाही. दादासाहेब, वाड्यातली अगदी खडानखडा माहिती जर आम्हाला झाली नाही तर आमचा इथं असण्याचा उपयोग काय? काय? हा हा असं काय करता? आपण साई सुट्ट्या करूया. माझ्यावर नेहमी नाही. राम राई साई सुट्ट्या. बरं, जास्त कटू नका. हे बघायचं नाही. हळू ना. जास्त नका ग फिरू. मला सांगा ना तुम्ही कुठे आहात? अशा काय करता? मी पडले ना. काय ग तुम्ही अशा? नका ग मारू. असं काय करता? जमा आहे की दोन 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 पाच का पाच? लांब जाऊ नका. चांगली घरा का फिरवा ती. हळू असं काय करता? जाऊ द्या तिला. रमा रमा असं काय? आता तुला पकडते. द्या तिला, जाऊ द्या. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कूर्महे
समे कामान् कामकामाय मह्यम् कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. हे काय विडा आम्ही एकट्यानंच घ्यायचा? मी खाईन की नंतर. ते नाही चालायचं. आधी तुम्ही घ्या मग आम्ही घेऊ. असं काय? बरं बाई. अरे वा, विडा रंगला की? मग विडा रंगतोच. तसं नाही, विडा रंगणं ही पती पत्नींच्या प्रेमाची खूण असते. त्यासाठी विडा का रंगावा लागतो? छान बोललात. आम्ही हरलो. खंडणी म्हणून आम्ही आपल्याला वचन देतो, आम्ही आपल्याच हातचा गोविंद विडा जन्मभर ग्रहण करू. आपण सांगाल त्या वेळेला. कबूल? कबूल. पण खंडणी म्हणून नाही. मग? मर्जी म्हणून. कबूल. रमा, एक विचारू? विचारा ना. माझं काही चुकलं का? तसं नाही, पण तुम्ही जाऊ दे, पुन्हा केव्हा तरी विचारू. ते काय नाही. विचारा. विचारा ना काय ते. नाहीतर रात्रभर झोप यायची नाही आम्हाला. ठीक आहे, सांगा. चिंतामणी पुढे हात जोडून आज काय मागितलं? ते आपणच ओळखावं. आम्हाला आणि आपल्याला दीर्घायुष्य दे म्हणून? ते जर असं मागून मिळत असतं तर मग कुणाला स्मरण आलं नसतं. मग काय बरं मागितलं असशील? या वाड्यात छोटासा पेशवा खेळावा म्हणून. पण आज मी काय मागितलं असेल ते आपल्याला ओळखायचंय. छेबो, हरलो. आम्ही पुन्हा एकदा हरलो. पण या हरण्यातही एक प्रकारचं सुख आहे. सांगा ना तुम्ही चिंतामणीजवळ काय मागितलं ते. सांगा. सांगू? मी एवढंच मागितलं. इकडच्या मनात जे जे असेल ते सारं काही त्यांना मिळू दे. त्यांची सारी दुःख माझ्या वाट्याला येऊ देत. त्यांचे सारे मनोरथ पूर्ण होऊ देत. रमा, सरकार, काय रे? सगळी मंडळी आली? जी सरकार. पाठवून दे त्यांना वर. जी सरकार. मंडळी, श्री गजाननानं या मराठी दौलतीची जबाबदारी आमच्यावर टाकली खरी, पण ती आम्ही कशी पेलणार? राज्याची परिस्थिती इतकी बिकट आहे. अटकेपासून तंजावरपर्यंत दरार असलेली ही दौलत पानिपतच्या पराभवानंतर खिळखिळी झाली आहे.
निजाम हैदर सारखे प्रबळ शत्रू जुना अपमान भरून काढायला टपले आहेत. उत्तरेत कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. वडीलधाऱ्यांचा आधार असावा तोही आमास नाही. त्यांचे मनसुबे निराळेच. ज्यानं ही जबाबदारी टाकली त्यालाच त्याची काळजी. तो चिंतामण, मंगलमूर्ती, विघ्नहर्ता आहे. त्याचंच नाव सिद्धिविनायक आहे. त्याच्यासारखा पाठीराखा असल्यावर भीती कसली? तेही खरंच शास्त्री बुवा. पण शास्त्री बुवा, आमचं वय पडलं लहान. वयावर का कर्तबगारी अवलंबून असते श्रीमंत? तसं असतं तर वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी छत्रपतींनी मराठी राज्याची मुहूर्तमेढ रोवली नसती. नाना, कुठे तर थोर युगपुरुष आणि कुठे आम्ही. शिवछत्रपतींना जिजामातोश्रींचा आधार होता. दादोजी कोंडदेवांसारखे मुत्सद्दी सल्ला मसलत द्यायला होते. येसाजी तानाजी सारखे खंदेवीर त्यांच्याबरोबर होते. केवळ एका माणसाची बुद्धी राज्य स्थापनेला उपयोगी पडत नाही. श्रीमंत, आपणाला तरी काय कमी आहे? नाना फडणीसांसारखे मुत्सद्दी आणि रामशास्त्र्यांसारखे निस्पृह सल्लागार आहेत. खरं आहे श्रीमंत. घोरपडे, दरेकर, विंचुरकर यासारखे शूर लढवई आपल्या बरोबर आहे. राज्याची विस्कटलेली घडी हा म्हणता बसवता येईल. काय इकडे म्हणते ना मग. काय अरे असं काय करतो? इकडे म्हणते तर काय उगाच बोलते येईल. भलती येईल काय? इकडे ये. अगं पण पाऱ्यावर आहे ना व. पारा कसला तुझा? अगं कुणी बघल काय करते तू? ते बघ कोण आहे ते. अरे तुझा मित्रच. तो भाग्याचा दिवस उजाडेल याचीच आम्ही वाट पाहत आहोत. आता आमची सगळी भिस्त तुमच्यासारख्या अनुभवी मंडळींवरतीच आहे. तुम्ही आमच्या संगती आहात म्हणून तर या अवघड जबाबदारीची भीती आम्हाला वाटत नाही. केवळ आमचं मन आपल्याशी मोकळं करावं या हेतूनच आम्ही तुम्हाला इकडे घेऊन आलो. सरकार, एक माणूस बाहेरच्या भिंतीला चिटकून आपलं बोलणं ऐकत होता. मी त्याला अलगद टिपणार होतो, पण तेवढ्यात त्याचं माझ्याकडे लक्ष केलं आणि जो कोसळला तो थेट जमिनीवरच. टकुरच फुटलं त्याचं. श्वास घ्यावी उसंत नाही भेटली त्याला. कोण होता तो? ओळखलंस त्याला? वय शेळके होता त्यो. गंगूबा तात्याचा माणूस.